सुनीताच्या नवऱ्याची नवीन शहरात बदली झाल्यावर घराची व्यवस्था करायला 1 आठवडा लागला. पवारांच्या घरून चहासुद्धा आला होता, पण भेट होऊ शकली नाही. आज सुनीता तिला भेटायला आणि आभार मानायला तिच्या घरी गेली. पॉमेरियन कुत्र्याने स्वागत केले. आलिशान घर, महागडे फर्निचर आणि सर्व सुखसोयी सांगत होते की पवार सर इंजिनियर आहेत. टॉमीने तुम्हाला त्रास तर नाही ना दिला? नाही नाही, रामू आल्याने तो गप्प झालाय. तो खूप खोडकर आहे. घरातल्या सगळ्यांचा तो लाडका आहे. त्याचा बिछाना बघ, तो जमिनीवर झोपत नाही. अरे वा, एक छोटा कूलर पण आहे. फोन आल्यावर मिसेस पवार बिझी झाल्या. तेवढ्यात जवळच्या खोलीतून पाण्यासाठी कण्याचा आवाज आला. पाण्यासाठी कोणीतरी आवाज दिल्याने अचानक सुनीताचे लक्ष तिकडे गेले. एक अडगळीची साधी खोली, जुना छताचा पंखा, अंथरुणावर पडलेली म्हातारी पाणी मागत होती. तिने एका भांड्यातून पाणी काढले. अहो, गरम आहे, मी थंड पाणी आणते. नाही, हेच द्या. कोणी थंड पाण्याने वाळलेल्या गवताला पाणी का देईल? तुम्ही कोण आहात? मी तिची आई आहे. बरं झालं असतं जर मी त्यांचा कुत्रा असते. ती पुढे ऐकू शकली नाही आणि तिला खोलीतून बाहेर पडताना पाहून श्रीमती पवार म्हणाल्या, त्यांना संसर्गजन्य आजार आहे म्हणूनच. म्हातारपण हा खरोखरच एक संसर्गजन्य रोग आहे, जो स्पर्श न करताही सर्वांना लागतो.